आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने उभारलेल्या सुविधांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धर्मपुरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर पाहणी करून वारकऱ्यांशी संवाद साधला। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास व पंचायत राज विभागाने उभारलेल्या सुविधांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धर्मपुरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर पाहणी केली। यावेळी त्यांनी वारकरी संस्थांचे विश्वस्त आणि 16 प्रमुखांशी संवाद साधत सुविधांचा आढावा घेतला। तसेच वारकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात रेनकोटचे वाटप केले। यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आरोग्य व शिक्षण सभापती चेतन सिंग केदार, महिला व बालकल्याण सभापती ॲडव्होकेट अमृता वाघे, विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, विशेष कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, अभिनेते भाऊ कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी पांढरे आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते। यावेळी डॉक्टर सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी घाडगे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, कार्यकारी अभियंता संतोष काटकर, उपाभियंता रणजित काळे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांच्या समन्वयातून वारकऱ्यांसाठी आरोग्य दूत, वारी दूत, जलदूत, जर्मन हँगर, शौचालये, स्नानगृहे, मसाज सुविधा, हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी व मोबाईल चार्जिंगसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली।